नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन गोष्टीमध्ये, जिचं नाव आहे खरा मित्र। रोहन आणि समीर नावाचे दोन मित्र एका जंगलातून प्रवास करत होते। त्यांनी एकमेकांना वचन दिले होते की कोणत्याही संकटात ते एकमेकांसोबत उभे राहतील। जसजसे ते जंगलात खोलवर जात होते, त्यांना अचानक एक मोठे अस्वल त्यांच्या दिशेने येताना दिसले। घाबरलेला समीर, जो एक चांगला झाड चढणारा होता, लगेच जवळच्या झाडाकडे धावला। त्याने आपल्या मित्राचा विचारही न करता तो झाडावर चढून जाड फांद्यांमध्ये लपला। रोहनला झाडावर चढता येत नव्हते। त्याला समजले की तो असहाय्य आहे। अस्वले मेलेल्या शरीरावर हल्ला करत नाहीत हे आठवून तो लगेच जमिनीवर झोपला, श्वास रोखून धरला आणि मेलेल्याचे नाटक करू लागला। अस्वल रोहनजवळ आले आणि त्याच्या चेहऱ्याला आणि कानांना वास घेतला। रोहन काहीही न हलता तसाच पडून राहिला आणि अस्वल त्याला निर्जीव शरीर समजून शांतपणे निघून गेले। अस्वल निघून गेल्यावर समीर झाडावरून खाली उतरला। अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले? त्याने रोहनला उत्सुकतेने हसत विचारले। रोहनने त्याच्याकडे गंभीरपणे पाहिले आणि उत्तर दिले, अस्वलाने मला सांगितले की संकटाच्या वेळी सोडून जाणाऱ्या मित्रांपासून दूर राहा। बोध, खरा मित्र तोच असतो जो गरजेच्या वेळी तुमच्यासोबत उभा राहतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या नवीन गोष्टीमध्ये। धन्यवाद।